सर तर तुमच्या भूमिकेबद्दल ह्या सीझन मध्ये अजून किती भूमिका आम्हाला बघायला मिळतील दर्शकांना? नाही, महत्त्वाची भूमिका हीच आहे की रसिक प्रेक्षकांना खूप हसवायचं. त्यामुळे त्यासाठी कितीही कॅरेक्टर्स करायला लागली, काहीही करायला लागलं तरी चालेल. रसिक प्रेक्षकांना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघितलं की आमचं हेतू सफल झाला असं आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. तर ज्या पहिल्या सीझनला जेवढा रिस्पॉन्स मिळालेला होता आम्हाला, त्याच्या दुप्पट रिस्पॉन्स आता वाढलेला आहे आम्हाला. म्हणजे सेकंड सीझनला प्रचंड आम्हाला लिटरली म्हणजे असं पूर्वी कधीही झालेलं नव्हतं की जगभरातून आम्हाला मेसेज येतात सोशल मीडियावर की आमचे रेग्युलरली तिकडे कार्यक्रम बघितले जातात. म्हणजे ते लंडन असेल, इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल, तिकडून आम्हाला फेसबुकवर मेसेजेस येत आहेत की आम्ही तुमचं रेग्युलरली महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो. त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे की आमचं सोनी मराठी चॅनल एवढ्या अल्पावधीतच जगभरात पसरलेलं आहे. याचा एक वेगळा आनंद आहे आणि त्यामुळे आमचा रीच तसा चॅनलचा खूप वाढलेला आहे. आणि पहिल्या सीझनमध्ये मी आणि विशाखाने खूप मजा केली. आम्ही प्रचंड एकमेकांबरोबर काम करणं एन्जॉय केलं. तसं बघायला गेलं तर आमची जोडी ही पहिल्यांदाच, विशाखा ऐकतेस ना? हां, आमची जोडी ही पहिल्यांदाच अशी एक मेजर जोडी म्हणून आली. आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळं काम केलेलं होतं, डेली सोपमध्ये काम केलेलं होतं, पण आता हा सेकंड सीझन सुरू झालेला आहे. नवीन प्रतिथयश कलाकार सुद्धा यात ॲड झालेले आहेत आणि जे आधीच्या सीझनचे विनर होते ते सुद्धा या सीझनमध्ये ॲड झालेले आहेत. त्यामुळे चुरस खूप चांगली वाढलेली आहे आता. आणि एपिसोड सुद्धा प्रचंड असे ना, आपण भट्टीत एखादी रोटी टाकल्यावरती बाहेर आल्यावर कशी खरपूस भाजून निघते, तसे आमचे सगळे स्किट्स होत आहेत. त्यामुळे फक्त मजा करतोय आम्ही. इकडे आम्ही डबल काम झालेलं आहे मुळात, हे सांगतोय कारण मी स्वतः लेखक आहे. लेखक म्हणून प्रेशर प्रचंड वाढलेलं आहे. कारण रसिकांच्या ह्या प्रेमामुळे आमचा हा कार्यक्रम आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असा 4 दिवस आम्ही दाखवतो. तर 4 दिवसांचे स्किट्स तेवढ्या वाढतात. दिवसाच्या 3 स्किट्स म्हणजे 2 दिवसाच्या 6 झाल्या, 12 स्किट्स एका आठवड्याला आम्हाला कराव्या लागतात. असे आम्ही काही महिने करतोय. तेवढे वेगळे विषय आम्ही निवडतोय. ते पण ओव्हरऑल मजा आहे. अल्टिमेटली प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूप आवडतोय. विशाखा? खरं आहे, म्हणजे आम्ही खूपच मजा करतो. एकंदर हा सीझन धमाल करत गेला. समीर बरोबर पहिला सीझन मी केला, आता दुसरा सीझन पण करते. नवीन पर्वामुळे एक नवीन मुलांबरोबर काम करणं सुद्धा गमतीचं झालेलं आहे. त्याच्या दरम्यान मी अंशू बरोबर काम केलं, अरुण बरोबर काम केलं, अरुण काका बरोबर काम केलं. त्यामुळे ती एक मजा आहे. आणि मी अतिशय अभ्यासू नटी आहे. तुम्हाला इतका वेळ कळलंच असेल की इतक्या वेळ मी स्क्रिप्टवर प्रचंड तेवढ्यासाठी ते मुद्दामून शॉर्टसाठी ती लिहित होती, अदरवाईज एवढी शांत कधी बसत नाही ती. माझ्या एकंदर सगळ्या तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये हे लक्षात आलं असेल की मी प्रचंड अभ्यासू नटी आहे. आणि तर आम्ही खरंच अशीच मजा करत करत काम करत असतो. खूप मजा येते. आणि मगाशी समीरने सांगितल्याप्रमाणे रसिकांना हसवणं हा एकच आमचा काय म्हणू धंदा आहे असं म्हणूया, की फक्त तुम्हाला हसवणे, तुमच्यासाठी जगणे आणि त्या आनंदात स्वतः आनंद मानणे. कोणी निंदा वंदा हसवणे आमचा धंदा. ह्याच्यावर एकच मला असं वाटतं की आम्ही स्वतः खूप खुश असतो. प्रत्येक परफॉर्मन्स झाल्यानंतर एखादा परफॉर्मन्स आमच्यासाठी हुकला तर आमचं त्याच्यावर डिस्कशन होतं. बरोबर नाही? करेक्ट आहे. आज काहीतरी हुकलं ना, जरा आज काहीतरी सूर चुकला. तर हे कळणं आणि ते रिअलाइज होणं एकमेकांचं, हे सुद्धा आम्हाला असं वाटतं की आपण अजून खूप शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. मला काय वाटतं की ह्या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे स्वरूपच असं आहे की ना, वैविध्य खूप आहे या कार्यक्रमात. व्हरायटी खूप आहे. दर वेळेला तुम्ही वेगळी भूमिका करता आणि दरवेळेस मी वेगवेगळं नटते. हो हो, ते नटायचं आणि मग नटनानंतर ते सोशल मीडियावर ते टिकटॉक वगैरे घोडे सगळे ते करतात. ह्याच्यात सगळा दिवस जातो. वेळ मिळाला की रिहर्सल करतो आम्ही आणि मग आम्ही शूट करतो. पण हेच सांगण्याचा मुद्दा हाच होता की खूप वैविध्य आहे आणि दर वेळेला नवीन भूमिका करायची एक ईर्षा असते. हे स्किट चांगलंच व्हावं, जगातलं सगळ्यात सुंदर स्किट व्हावं, यासाठी जे काही म्हणजे प्रत्येक स्किट आमचं ऑस्कर विनिंग साठी जातं असं मला वाटतं. असंच पाहिजे. आणि जर प्रत्येक लाईन आमची ऑस्कर विनिंग साठी जाणार या पद्धतीने आम्ही त्याच्यावर काम करत असतो. त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं की ते इतकं लोकांना आवडत असेल. आणि प्रत्येक म्हणजे एका शब्दामागे एक तर टायमिंगचा गंमत तीच असते बऱ्याचदा, की प्रत्येक शब्द इकडे तिकडे तो फिक्स नाही झाला तर मग त्या वाक्याची गंमत गेली, त्या वाक्याचा रिदम चुकला असं मला वाटतं. नवीन मुलं जी आले ती सुद्धा कमालीची आहेत. एक वेगळं टॅलेंट आपलं महाराष्ट्राला बघायला मिळतं. तुला एक गोष्ट हे कळली की आपल्या या इंडस्ट्रीत म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत एकमेकांचं कौतुक करायला ना हात आखडते घेतले जातात. पण ह्या कार्यक्रमामुळे म्हणजे विशाखाला सुद्धा या इंडस्ट्रीतल्या स्टॉलवर्ड्सचे आम्हाला फोन आलेले आहेत की यार समीर, विशाखा तुमचं स्किट अप्रतिम होते, आम्ही हास्य जत्रा बघतो. हे कधीही होत नाही
हे माझ्यामध्ये पहिल्यांदा अशा शो मध्ये झालेलं आहे जिथे पण सोनी मराठीचे खरंच खूप आभार की त्यांनी सोनी लाईव्ह सारखं ऍप आणलंय, त्याच्यावर आपले एपिसोड्स टेलिकास्ट होत आहेत, शिवाय युट्यूबवर काही एपिसोड्स दाखवले जात आहेत, त्याच्यामुळे त्यांचे खरंच आभार की ते अपलोड होत आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. इव्हन सोनी मराठी सुद्धा कमी कालावधीत एवढा रिच त्यांनी गाठलेला आहे. सो हॅट्स ऑफ टू द टीम मेंबर्स, म्हणजे टीम आणि सोनी चॅनलला सुद्धा. Yes. आणि थँक्स, म्हणजे आम्ही खरंच थँक्यू म्हणेन सोनीला की एक एवढा छान- आनंद हो, दिल्याबद्दल एक हा छान- आनंद आहे, हा आनंद आहे, म्हणजे प्रेक्षकांना रिझवण्याचा आनंद आहे आमचा. आणि पुन्हा त्यांच्याकडनं येणाऱ्या कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचतात. युट्यूबवर इतक्या कमेंट्स खाली लिहिले असतात, काही जण ही जास्तच करते, ही ओव्हर ऍक्टिंग करते, अशी गमतीदार असतात. पण त्याच्यातही गंमत आहे. आहे, असं वाटतं आहे. की अरे अजून आपल्याला खूप काम करायचं पण आहे. बेसलाईन ते ही आहे, आपलं- ते बघतायत, हा. ही फार बेसलाईन आहे हम्म. की तुम्ही जेव्हा टीका करता, सातत्याने टीका करता, ही सुद्धा आम्हाला मान्य आहे, स्वागतार्ह आहे, स्वागतार्ह. पण तुम्ही बघताय याचा आम्हाला खूप हो. आनंद आहे. आणि ठीक आहे ना, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडलीच पाहिजे असं काही नाहीये. एखादी गोष्ट जसं तू मला आवडतोस, नाही सॉरी उलट झालं, उलटं तसं झालं. मला तू आवडत नाहीस, तुला मी आवडते, ते पण उलट झालं ना ठीक. कदाचित. तर तसं हे इट्स ओके. कदाचित हेच आमच्या दोघांमधले ट्युनिंग आहे असं मी म्हणेन की आम्ही वी आर गुड लिसनर्स, वी आर गुड हेल्पर्स, वी आर गुड आर्टिस्ट, वी आर गुड को आर्टिस्ट, We are good friends. हा. तर असे आम्ही छान मित्र असल्यामुळे ऑफकोर्स एक ती गिव्ह अँड टेक, डोळे घाल, मित्र म्हणतात. गिव्ह अँड टेक आणि मित्र असल्यामुळे, मैत्रीण असल्यामुळे ती गिव्ह अँड टेक असते चांगली, त्याच्यामुळे सीन पण अल्टिमेटली ह्यापुढे असंच काम करत राहणार आणि प्रेक्षकांना रिझवत राहणार, हे एकच ध्येय आहे. थँक्यू. नक्की, थँक्यू सो मच.